नमस्कार. इयत्ता 8वी NMMच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्यासाठी खूप महत्त्वाचा अपडेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या अपडेटच्या माध्यमातून 8वी NMMSचे जे 2000 डिसेंबर 25चे विद्यार्थी जे होते त्यांना त्यांच्या खात्यावरती कशा पद्धतीने हे 12,000 रुपये प्रतिवर्ष म्हणजे जवळपास 4 वर्षांचे 48,000 रुपये येणार आहेत आणि त्यासाठीची नोंदणी कशी करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी 2026-27मध्ये NMMSच्या परीक्षेला बसणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नक्की पात्रता काय असते, त्याच पद्धतीने त्याचे असणारे महत्त्वाचे निकष काय आहेत, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागतात, या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. म्हणजे हा व्हिडिओ आपण जर पाहिलं तर डिसेंबर 2025ची परीक्षा दिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहेच, पण यावर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे पहा. सर्वांसाठी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज सकाळी 5 वाजता लाईव्हच्या माध्यमातून लेक्चर घेत असतो. जे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेत त्यांना ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण या वर्षीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही विनंती असेल रोज सकाळी 5 वाजता लाईव्हला सर्वांनी नियमित जॉईन करा. महाराष्ट्रातील नंबर 1चा आपला यूट्यूब चॅनल, जो की NMMची तयारी वर्षभर मोफत करून घेत असतो. सर्वाधिक यूट्यूबवरती अभ्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः उपलब्ध करून दिला आहे, त्याचाही फायदा घ्या. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो पाहून घ्या आणि त्याला जॉईन करा. त्याच्यावरती आपल्या रोजच्या लाईव्हच्या लिंक येतात. आता हे पत्र जर समजून घेतलं तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना सन 2026-27साठी पूर्वतयारी व अंमलबजावणी. आता हे पत्र या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि ही NSP पोर्टलवरती तुम्हाला तुमची स्कॉलरशिप मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, आणि ते अपडेट करायला खरं तर शाळांना सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी योजना सुरू झाल्याची तारीख आहे 1/6/2026. विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक आहे. सर्वांनी अर्ज करायचा असतो तरच तुमच्या खात्यावरती स्कॉलरशिप येते. 31 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला अर्ज करता येतील. शाळा स्तरावर पडताळणी आणि अंतिम दिनांक 15/9/2026 आहे. डिफेक्टिव्ह अर्जाची पडताळणी 15/9/2026पर्यंत करू शकता. जिल्हा स्तरावरील पडताळणी अंतिम दिनांक 30/9/2026 आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते रिन्युअल करायला सांगितलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर पहा, तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची मेरिट लिस्ट ऑलरेडी त्या ठिकाणी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत NMMSचे, तर त्यांना त्या पद्धतीने पहा काही चुका असतील तर त्यांना ती स्कॉलरशिप मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन त्यांनी दिलेली आहे, शैक्षणिक वर्ष 2026-27साठी अर्ज सादर करण्याकरता NSP 2 पोर्टलवर 1 टाईम रजिस्ट्रेशन OTR करणे आवश्यक आहे. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे सूचना पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र शासन पुरस्कृत योजना सन 2007-8 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थिनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित आईवडिलांचे ₹3,50,000पेक्षा जास्त नसावे. 3.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नको आहे. शासन निर्णय क्रमांक 20 ऑगस्ट 2018 NMMS परीक्षेस निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी अखेर 4 वर्ष दरमहा 1000 प्रमाणे वार्षिक 12,000 शिष्यवृत्ती मिळते. 2017-18 पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या www.scholarship.government.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नवीन व नूतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहित मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र सर्व विद्यार्थिनींचे किंवा विद्यार्थ्यांचे अर्ज NSP 2 या पोर्टलवर भरण्याकरता बाबत विविध माध्यमातून जाहिरात करून मोफत प्रसिद्धी देण्यात यावी. म्हणजे हे जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितली. आपण पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. आता कागदपत्र कोणती लागतात 2026-27चे नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी, त्यांनी दोघांनी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर पालकांचे उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.
केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. हे अपात्र असणार आहेत. इयत्ता 10वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. म्हणजे डिप्लोमा असेल किंवा इतर कोर्ससाठी जर प्रवेश घेतला तर तुम्ही अपात्र असणार आहेत, हे लक्षात ठेवा. इयत्ता 10वीमध्ये सर्वसाधारण जनरल विद्यार्थ्याला 60% अधिक गुण, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 5% सूट, म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर 55% त्यांना पाहिजे. इयत्ता 9वीमधून 10वीमध्ये गेलेले विद्यार्थी व 11वीमधून 12वीमध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे, म्हणजे 9वीला तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास पाहिजे, 11वीला तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास पाहिजे, तरच तुम्हाला 12वीला मिळेल. लक्षात ठेवा. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे, स्वतःच्या नावाचं खातं त्या विद्यार्थ्याचं पाहिजे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थ्यांनी ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली करण्यात येईल. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही. त्यामुळे व्यवस्थितपणे दरवर्षी काढून घ्यायची. शिष्यवृत्ती अर्ज करताना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही. आता कागदपत्र कोणती कोणती लागतात समजून घ्या. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट लागतं. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे NMMS परीक्षेचे गुणवत्तापत्रक लागणार आहे. आता स्कॉलरशिपसाठी म्हणजे तुमच्या खात्यावरती पैसे येण्यासाठीची कागदपत्र पहा. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे गत वर्षाचे 9वी 10वी 11वीचे गुणपत्रक, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा 3,50,000च्या आतील उत्पन्नाचा दाखला. आता तुम्ही म्हणणार 9वी 10वी 11वीचं कसं मिळेल? आम्ही तर आत्ताशी 8वी पास झालो आहे. मग 8वी झालेत पास तुम्ही ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला समजा 8वी असेल तर तुम्हाला लगेच मिळणार आहे. 8वीचं फक्त दाखवायचं. पण जे विद्यार्थी 10वीला जातील त्यांना 9वीचं दाखवावं लागेल. जे त्या ठिकाणी 11वीला असेल त्यांना 10वीचं दाखवावं लागेल. जे 12वीला असतील त्यांना 11वीचं दाखवावं लागेल. लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणणार सर आम्ही आत्ताशी 8वी पास झालो आहे आणि हे 9वी 10वी 11वी कुठून आणणार? हा सुद्धा प्रश्न तुम्हाला असेल. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र झाला आहे त्या प्रवर्गाचा जातीचा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला आवश्यक आहे. आधार कार्डची झेरॉक्स त्याची प्रत तुम्हाला द्यायची आहे आणि त्या ठिकाणी NSP पोर्टलवरती ही माहिती तुम्ही डायरेक्ट जाऊन विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईनसुद्धा अपडेट करू शकता. वेटिंग लिस्ट देखील त्या ठिकाणी आहे. काही विद्यार्थी जर डॉक्युमेंट्समध्ये अपात्र ठरले तर वेटिंग लिस्ट तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना हे स्कॉलरशिप मिळणार आहे. आता हे करायचं कसं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला दिले बा NSP पोर्टलवरती जायचं, ॲप्लिकंट कॉर्नरमध्ये न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करणे, सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा व कंटिन्यू बटनावर क्लिक करा. विद्यार्थ्याच्या आधार कार्ड तसेच तर आय हॅव आधार हा पर्याय निवडणे. विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसेल पण आधार कार्डची विद्यार्थ्याची नोंदणी केली असल्यास आधार नॉट असाइन आय हॅव AID म्हणजे आधार कार्ड आहे आम्हाला हा पर्याय निवडणे. विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्यास तसेच नोंदणी देखील केली नसल्यास आय डोंट हॅव आधार AID हा पर्याय निवडणे. विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. मोबाईलवर OTP प्राप्त करण्यासाठी गेट OTP या बटनावर क्लिक करावे. OTP टाईप करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावे. आधारवरील सर्व माहिती तपासण्यात यावी. म्हणजे हे लक्षात ठेवा. ही संपूर्ण माहिती. त्यानंतर स्कॉलरशिप टाईपमध्ये स्कॉलरशिप स्कीम निवडा. स्कॉलरशिप कॅटेगरीमध्ये इयत्ता 9वी 10वीसाठी प्री मॅट्रिक निवडा. स्टेट ऑफ डोमेसाईल विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवासी आहे ते राज्य निवडा. फादर नेममध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव आहे, मदर नेम आहे, विद्यार्थ्याच्या आईचं नाव आहे. विद्यार्थ्याचे ईमेल ID असल्यास ईमेल ID भरून रजिस्टर या बटनावर क्लिक करणे. विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन ID मिळेल. सदर ID जतन करून ठेवावा. लक्षात ठेवा हा ID खूप महत्त्वाचा आहे.
आणि जर नवीन अर्ज असेल तर अशा पद्धतीने पहा, सगळी प्रक्रिया करायची व्यवस्थितपणे. तुम्हाला मॅसेज वगैरे येतो आणि व्यवस्थितपणे हे तुम्हाला नमूद करायचे कोणत्या वर्षी परीक्षा दिलेली होती, सगळे कागदपत्रे अपलोड करायचे आणि मग तुमचं नाव त्या ठिकाणी पोर्टलला येईल आणि तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. KYC देखील तुम्हाला करायची आहे, लक्षात ठेवा. ही KYC तुम्हाला करता आली पाहिजे व्यवस्थितपणे. KYC बाबतचे फॉर्म देखील आपल्याला या ठिकाणी दिलेत. ही PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो आहे. सर्व मुख्याध्यापक असेल, सर्व माझे शिक्षक बांधव असेल, त्यांना विनंती असेल की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, त्या सर्वांनी पाहून घ्या. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या खरं तर असतात, तुमच्यापर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजे. त्याचे सर्व फॉर्म देखील आहेत विद्यार्थ्यांसाठीचे, ते फॉर्म देखील पाहून घ्या, कारण की हे सर्व फॉर्म त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला जर पाठवायची असेल पुढे, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला शिक्के वगैरे घेऊन व्यवस्थितपणे पाठवायचे असतात पुढे मुख्याध्यापकांना वगैरे. अशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते. स्कॉलरशिप NSP पोर्टल असतं. सर्व क्रिया व्यवस्थित करा. इथे बघा तुम्हाला कसं कामकाज करायचं आहे. तर हा ओघ तक्ता दिला आहे. ओघ तक्ता आपल्याला मदत करतो की काय काय करायचं आहे, कोणता कोणता नंबर टाकायचा आहे, काय करायचं. नवीन जर असेल तर त्यांच्यासाठी देखील हा खूप महत्त्वाचा भाग आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण पत्रक आहे आणि हे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करत आहे. सर्वांनी व्यवस्थितपणे पहा. या पोर्टलच्या माध्यमातून ही स्कॉलरशिप सर्वांना मिळावी. जे आपले नवीन विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा विनंती आहे की सगळे डॉक्युमेंट्स जे आत्ता तुम्ही पाहिले ते काढून ठेवा, कारण की तुम्हाला भविष्यात त्याची गरज पडणारच आहे. त्यामुळं तुम्ही, आणि नवीन विद्यार्थ्यांना विनंती असेल की तुम्ही लाईव्हला जॉईन करा. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनाही विनंती आहे, तुम्ही तुमचे कोणी बहीण भाऊ असेल त्यांना सांगा, लाईव्ह लेक्चर चालू आहेत. 100% आपली तयारी करून घेत असतोच. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल माय डिअर. चला थांबूया. चला सर्वांनी तयारी चालू करा आणि ज्यांना स्कॉलरशिपचे जे जुने विद्यार्थी होते त्यांनी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.